श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू व्लॉगमध्ये. मंडळी, आज ना आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वार्षिक सत्यनारायणाची पूजा होते. म्हणजे दरवर्षी श्रावणातल्या एखाद्या गुरुवारी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जिथे आम्ही काम करतो तिथे अशी वार्षिक सत्यनारायणाची पूजा ही आयोजित केली जाते. आणि तिकडे गेल्यानंतर मला फारसं शूट करता आलं नाही कारण मी थोडीशी बिझी होते. पण तिथे गेल्यानंतर मला ज्या थोड्याफार क्लिप्स मिळाल्या त्या मी पुढे तुम्हाला आता दाखवते. आपण थोडी काढते म्हणून नंतर तुम्ही दोघं बसताय. बसा बसा बसा. हां, बसा बसा. तुम्ही घातला. मला पण मी तेच म्हटलं. अशी होती आजची पूजा मस्तपैकी. आणि आता आमच्याकडे पूजा वहिनी आल्या आहेत आमच्या. आम्ही टी व्ही बघतोय सगळेजण. मामांना बांधणार. भात आहे ना. माझा काय उपवास आहे. मी दुपारी सत्यनारायणच्या प्रसादावर सोडला ना उपवास. आज जेवण बरं होतं, फक्त पापड आणि लोणचंच नव्हतं. डाळ होती, मिक्स भाजी होती, बोंड वगैरे घालून असे सगळे करतात बघा, फरसबी ती घालून ती भाजी होती, जिलेबी, आम्रखंड, पुऱ्या, कोशिंबीर आणि मनगणं. बरं होतं ना. पापड वगैरे पहिले असतील. हा होय, त्यांनाच ते, मला वाटतं त्यांनाच ते संपलेच ना. पहिली गर्दी खूप होती ना. तेव्हा ते संपले असतील कदाचित. आम्हाला मिळालं नाही. आमच्याकडे जेवण हे आहे ते कुटांची भाजी ना. कोमची असतात, त्याच्या खालती छोटी बाजारामध्ये विकायला येतात बघा कुटं. त्याच्या आईने ही भाजी केली आहे. आईने केलेलं टोमॅटोचं सार. मला आईच्या हातचं टोमॅटोचं सार आवडतं. मावशी पण बऱ्या करतात कुसग्यातल्या. टोमॅटोचं सार असलं की 2 घास जास्त जातात गरम मसाल्याचं जास्त खाण्यापेक्षा. आम्ही तिघं पण खात नाही ना. आई ह्यांना पण नाही आवडत, मला पण नाही आणि आईंना पण नाही. ती आमची चॉईस बरी आहे तिघांची. आज मला इतकं बरं वाटलं, माझ्या कामाची पावती मिळाली कसं वाटलं मला जरा बोलले तेव्हा. कोणी काय पण म्हणू दे, आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. आपण बरं केलं तर कोण काय वाईट म्हटलं तरी कसं असतं, त्याचे नंतर या मिळतं ना. हो, आणि कोणाला प्रूफ करायची सुद्धा गरज नाही. त्यावेळी आपल्याला वाटतं की मला असं म्हणतायत करून असं. हो, टीएच सर आलेले आज. आमच्या सरात पूजेला बसलेले ना. पण ओपीडीला गर्दीच भयंकर होती ना. मग सरांना नंतर यावं लागलं. सकाळी होती ना पूजा, त्यामुळे नंतर सर फ्री झाल्या. परत 1:30 वाजता गेले ओरोसला सर.
त्या दिवशी गेलेले ना मांगेले तुमच्याकडे. सकाळीच. बरं आवडल्याने. त्या वाड्या बघितल्या नाहीत सरांनी, तळेवाडी वगैरे ते वरच्या. हा ते तर पूर्ण असं घाटातून तळेवाडीला जाताना तर फिरून असं. आशा पण भजन वगैरे बऱ्या म्हणत होत्या ना आई, गाणाऱ्या बऱ्या आहेत सगळ्याजणी. आणि त्या तिकडे भाकरी भाजली नाचण्याची. कधी कधी काय होतं ना, चेक केली ना पेशंटची शुगर तर रॅन्डम करतो तर ते जास्त मिळते कधी कधी. मग त्यांना पाठवलं ना भेडशीला, मग शिरेतून करतात ना ह्याच्यातून, ती मग फास्टिंग आणि पीपी आम्ही करतो ना, म्हणजे खायच्या आधी आणि खाल्ल्यानंतर, मग ती नॉर्मल येते कधी कधी. मग ते आज आलेले एकटे हे पेशंट, मग तेव्हा ती बरी होती ह्याच्यातून काढलं ना वेनमधून. मग मी त्यांना बोलले की तुम्ही म्हटलं हे करा, पथ्य तेवढं पाळायचं म्हटलं, जास्त असं चहा वगैरे पिऊ नका म्हटलं. कधी कधी स्ट्रेस वगैरे असेल तरी सुद्धा कधीतरी होतं ना, वाढते अचानक. मी लग्नाच्या आधी भाकरी भाजायची, म्हणजे भाकरी फुगायचीच नाही, आणि लग्न झाल्यानंतर आईंनी मला शिकवली कशी फुगवायची भाकरी. सुपरवायझर माझे मिस्टर, भाकरी फुगते की नाही ते बघणारे. त्या दिवशी मला काय म्हणत होते, आता तू ट्रेन झाली आहेस, एक्सपर्ट अजून तू झाली नाही आहेस असं म्हणतात, अजून एरोप्लेन झाली नाही आहेस, आता तू ट्रेन मध्ये आहे, कधी फुगते कधी नाही फुगत, एरोप्लेन झाल्यावर रोज फुगणार असं म्हणाल. आईंची कशी प्रत्येक भाकरी फुगते. तेव्हा कशी मी आधी आई भाजायची, मग दीदी भाजायची, मी कधी भाजली नाही. हा शिकावया ना. आणि दीदीचं लग्न झालं ना तेव्हा मग मी पहिल्यांदा भाकरी भाजायला लागले. आपण सगळ्यात पहिला येणार ना, आपण तर हळूहळू. पण शिकायची आवड पाहिजे, यायला पाहिजे आवड. शिकावया, आत्ताच करूया असं ना, पण आपण तर शिकण्याची आपली आवड होईल. खायला तर देऊ ताई, खायला तर देऊ. तेव्हा ना मी बाकीच्यांचे टिफिन बघायचे ना, मग त्यांच्या अशा मऊ मऊ भाकरी असायची आणि माझे असे घट झाले, मला एवढं वाईट वाटायचं. पिठावर पण असतं, पण नाही पीठ सुद्धा असं भरड कसं काढलं तर तेव्हा पीठ खराब होतं, त्यामुळे त्याचे तुकडे तुकडे कसे पडायचे भाकरीचे, त्यामुळे प्रॉब्लेम व्हायचा सगळं. आणि नंतर मग मला समजलं, मग एकदा पप्पांनी पीठ बरं आणलं, मग मी भाजायला लागलं, तेव्हा सॉफ्ट व्हायला लागला, पण फुगायची नाही, कधीतरी फुगली दुसरी नाही असं व्हायचं. का मिळतोय ते मक्याचं कणीस उकडलंय. आज असं एवढं काय वर कसं ह्याचं केलं नाही, पण असं जरा दमायला झाल्यासारखंच झालं. कधी कधी होतं ना तसं. आई भाकरी थापतात त्याचा आवाज सुद्धा येत नाही, असं हळूहळू पण बसतं बा. मानी माऊ ही काहीतरी हिचं चालूच असतं, कुठेतरी लोळून येते आणि स्वतःला मग स्वच्छ करत असते. आता थोड्या दिवसांनी आम्हाला सगळं साफसफाई करायला लागायला पाहिजे आई, आता दिवसच उरले किती. भाकरी हे एक्स्ट्रा भाजलेले. हा त्याला पाणी आहे, पुसून देऊ का? उद्या कोणती टिफिनला भाजी करूया आई? उद्या दोडकी काढली ना आमची, ती ह्याच्याकडची नाना, दोडक्याची भाजी करूया. चालेल. बघ काय म्हणते, अजून कसली करूया? नाही ना, मला काय चालतंय. मामा खाणार कशासोबत? भाजी ही देणार ना त्यातले? भाजी. हा हा हा.
तर मंडळी, आमच्या या सोफ्यांसाठी आम्ही कौरं मागवली होती मिशोवरून आणि आज ते पार्सल आलेलं आहे. तर आता आपण ते अनबॉक्सिंग करूया. तर आई फोडा, बघूया कशी आली आहेत ती. आई आता एक एक फोडून दाखवतील आपल्याला. हे मला वाटतं हे कवर आहे वाटतं आई वॉशिंग मशीनचं, असं मला वाटतंय. बघूया. नाही तर अजून काय मागवलं नव्हतं ना आपण. तर आता चतुर्थी येते आणि कट कर. चतुर्थी निमित्त म्हटलं मागूया. तर ऑनलाईन आम्ही बघत होतो, तर आम्हाला आवडली 2-3. मग म्हटलं ऑर्डर करून बघूया, नाही आवडली तर रिटर्नला देऊया. हा असं स्टिकर असतो बघा, हा वाला असा, तो इम्पॉर्टंट असतो. कधी पण पार्सल फोडताना तो नाही कापायचा. म्हणजे जर तुम्हाला रिटर्न द्यायचं असेल ना, तर त्याचा यूज होतो. असं मला एका पार्सलवाल्याने सांगितलं. जर हे चांगलं असेल तर आता आधी आमच्या वॉशिंग मशीनला होतंय का बघावं लागणार. आम्ही मागवलं तेव्हा ते त्याच ह्याच्यात होतं ना, 6.5 ते 7 केजी. हे कसं घालायचं, असं वरून घालायचं का? म्हणजे त्याला चैन वगैरे नाही आहे ओपन करायला. चैन आहे ही बघा. मग ते हे वरच्या झाकणाला येणार, हे वाला आहे. आणि ते 2 होल आहे, त्याच्यात पाईप येणार ते खालती. ही नंतर घालून बघूया आम्ही होते आहे का. तर आमची जी वॉशिंग मशीन आहे इकडे, त्याच्यावरती असा आमचा एक पोटमाळा आहे आणि आमची मनी माऊ तिकडे चढते आणि डायरेक्ट उडी आमच्या वॉशिंग मशीनवर मारते. त्यामुळे तिच्या प्रोटेक्शनसाठी एक कवर आम्हाला मागवायचं होतं, म्हणून आम्ही ऑनलाईन त्या दिवशी बघितलं. चला आहे बघूया. TV बंद करू का? तर घालून बघूया होत आहे का. लाईट लावते. नाही झालं ना तर कोणतंच रिटर्नला देऊन टाकता येईल. थांबा, मी मदत करते आईंना. हे पाईप घातलं ना बरोबर येतं. बाकी डिझाईन वगैरे बरी वाटते ना आई. तर कवर तसं झालंय बरोबर नाही. फक्त हे जे पाठी त्यांनी जागा दिली आहे ऍक्च्युली, कसे पाईप तो आई काढूनच बाहेर काढावा लागणार, ते असं काहीतरी आहे वाटतं ते ना. हो, हा पाईप इथून ना काढून नंतर हो बाहेर काढ. हे आल्यानंतर बघूया ना. तर आम्ही आपले काहीतरी करायला जाऊ आणि कपडे रोज धुवावे लागतील. धुवायचं काय नाही, सध्या आईंचे गुडघे खूप दुखतात आणि मी कामावर जाते, त्यामुळे मला उशीर होतो यायला. बाकी काय प्रॉब्लेम नाही आमचा. सुट्टी असले की असे काही व्हाईट कपडे वगैरे आम्ही हातानेच धुतो. सगळे मशीनमध्ये स्वच्छ होत नाही मनासारखे. बरोबर आहे ना. तर मंडळी, हा आहे याचा फायनल लुक. असं दिसतंय आमची मशीन बघा अशी दिसते ते. ठीक आहे. तर आता आपण दुसऱ्या पार्सलकडे जाऊया. ते सुद्धा चांगलं येऊ दे. तर एक पार्सल आई थंब चांगलं आहे. आता हे दुसरं पार्सल आहे. हे एकदम काटोकाट भरलं नाही ना. इथूनच नाही. हा, इथून कट केला तर झालं. वाय जसे हे लावा आणि ओढत चाल, ते असे हे होणार पिशवी. हे कसे आले आहेत म्हणजे आम्ही रिव्ह्यू बघितलेले ते चांगले होते ना आई. त्याच्यामध्ये वगैरे आपण बघितले नव्हते काय लोकांचे कमेंट्स. कलर तोच आलाय वाटतं ना.
म्हणजे आम्ही ऑर्डर केला होता तो. नाही तर मिशोला कधी कधी असं होतं, ते दाखवतात आणि येताना काही तिसरंच येतं, असं होतं मिशोला. पण ह्यावेळी कलर तर तोच आलाय. हे पूर्ण आहे, ते कट करून घ्यायचं आहे काय हो, असं पूर्ण आहे. म्हणजे खुर्च्यांसाठी वेगळा आणि ह्याच्यासाठी ना, म्हणजे ते बघूची लागतात रील. हो हो हो, बघूची लागतात. बघावे लागणार. यूट्यूबला वगैरे टाकून बघायला पाहिजे कोणी असे घेतलेले मधून. हो ना, 3 ह्याचे 4 ह्याचं आहे का हे? खालती एक असणार आणि वरच्या ह्याला एक घालायचं एक असं आहे. हे जर समजा मधून कट करायचे असेल तर ते 3 आमचे बॉक्स आहेत नाही, त्यांना असं मी ना ह्याला हे बघते पहिल्यांदा ते कसं कट करू आहे ना, बघू चला. नक्की कट करायचं आहे. सलग आहे ना, हे जॉईंटच आहे ना. पूर्ण जॉईंट आहे. मग ते कट करायचंच असणार. ते हे बघूया ना, रिव्ह्यू बघूया ना, त्याच्यामध्ये आम्ही बघितले होते बघा. बाकी जाड बीड हे बरं आहे ना, क्वालिटी क्वालिटी बरी. आणि याला रिव्ह्यू पण होते बरे, चांगलं आहे म्हणूनच आम्ही ऑर्डर केलेला. हे बरं आहे तसं. ते काय चतुर्थीत आम्हाला घालण्यासाठी, डेली यूजसाठी नाही आहेत हे आमचे. चतुर्थीमध्ये आता बाप्पा येणार आहे, त्यामुळे आम्ही असं नवीन नवीन घेतलं आहे. पूर्ण म्हणजे ह्याच्या खालीवर हो हो हो, असंच आहे ते. म्हणजे हा असा उंचवटा आहे ना ही, त्याला असं खालतीवर असं आहे ते काहीतरी. ते आधी रिव्ह्यू बघूया, थांबा मग घालून बघू. तर म्हणजे असं आमचं सेकंड पार्सल होतं. याची क्वालिटी वगैरे चांगली आहे. कलरसुद्धा आम्ही मागवलेला तोच आलेला आहे. आता ह्याला ते कसं घालायचं तो विचार आमचा चाललेला आहे. तर त्याच्यासाठी मी रिव्ह्यू चेक करते एकदा. तिथे काही नाही मिळालं तर यूट्यूबला सुद्धा टाकून बघणार मी. कोणी ऑर्डर केले असेल तर असतील त्याचे व्हिडिओ वगैरे. तर असं आजची आमची 2 पार्सलं होती. आणि आमच्याकडनं दोघांना पण थंब आहेत. आता वाजले 11ला 5 मिनिट. कधी वाजत राहतात कळत नाही. पट्टापट वेळ जातो. मला आज यायलाच उशीर झाला ना. ते आई अशा हे लावून बघताय आणि अशा पद्धतीने हे थोडंफार दिसणार आहे. म्हणजे ते कट करायचं आहे ना आई? 3 सलग 3-3चे हे सेट घेऊन कट करायचं आहे ते. मस्त वाटतंय. व्हिडिओमध्ये बघा भारी वाटतंय ना. 3-3चे हे घेऊन कट कर. मग आता नाही ते कट करताना मोजावे लागणार. त्याला जर कमी पडलं तर आम्हाला सेम ऑर्डर करावं लागणार ना. कमी पडतं का म्हणे. आणि वेगवेगळं मग ते शो जाणार सगळं. एक सामानच पाहिजे सगळे. तर असं आहे याचं लुक. तुम्हाला जर आवडलं तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता. हे चांगलं आहे प्रोडक्ट. तर मंडळी, हा आहे माझा फौजी. तर माझ्या रूममध्ये मी त्याचे असे फोटो छान लावून ठेवलेले आहेत. म्हणजे मी रात्री झोपायच्या आधी सकाळी उठल्यानंतर त्याचा फोटो मला दिसतो आणि मला असं कायम वाटतं की तो माझ्या जवळच आहे. तर आजचा व्लॉग तुम्ही सगळ्यांनी पूर्ण बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.